ही संविधानाचे निर्माते जे आहेत त्यांचा आज या ठिकाणावरती या मोठ्या कार्यक्रमामध्ये अपमान झाल्याची भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना महसूलच्या माध्यमातून सर्व शासकीय स्कीमा हे लोकांपर्यंत जनजागृती करण्याचा कार्यक्रम आज त्या निमित्ताने घेण्यात आला। या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि हे सर्व करत असताना फक्त त्याच्यामध्ये एक विशेष असं लक्ष आमच्या निदर्शनास येऊन आलं की हा कार्यक्रम शासनाने आयोजित केलेला आहे आणि ज्या पण शासनाच्या पदावरती बसणारे पदाधिकारी असतील किंवा तालुक्याचे आमदार असतील, प्रतिनिधी असतील, सर्वच शासकीय निमशासकीय ज्यांना या लोकांना ज्या महामानवाने हे सर्व अधिकार दिले, ही सगळीच चौकट संविधानाच्या राज्यात चालती। मग हे संविधानाचे निर्माते जे आहेत त्यांचा आज या ठिकाणावरती या मोठ्या कार्यक्रमामध्ये अपमान झाल्याची भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटते। त्या ठिकाणावरती त्यांची प्रतिमा न ठेवणे, मग ह्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं वावडं आहे का असा प्रश्न आता निर्माण होणार आहे, चिन्ह आहे। कारण जे राज्यामध्ये आज सरकार चाललंय ते सरकार अत्यंत जातीवादी विचारसरणीचं आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे, भेदभाव निर्माण करणार आहे, जातीमध्ये भांडण लावणारा प्रकार आहे। आणि मग अशा सरकारने बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अख्खंच पुसायचं ठरवलंय का काय, हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणवलं। असं तुम्हाला का वाटलं? याचं कारण एकच आहे की त्या ठिकाणावरती ज्या प्रतिमा ठेवण्यात आल्या, आता लोकमान्य टिळकांची त्या ठिकाणावरती प्रतिमा ठेवण्यात आली, अण्णाभाऊ साठेंची प्रतिमा ठेवण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली। या सर्व महापुरुषांचं आपापल्या पद्धतीने देशाला योगदान आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही। परंतु भारताची राज्यघटना, भारताचं जे आजचं कार्यक्रम आहे हा शासन निर्मित आहे आणि ही सर्व शासनाला जे सर्व अधिकार, जे लोकांना दिलेले अधिकार आहे, हे सर्व मिळवून देण्याचे ज्या माणसांनी प्रयत्न केले, वंचित घटकात शोषित पीडित समाजाला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अशा कार्यक्रमामध्ये प्रतिमा न ठेवणे हा त्यांचा अपमान आहे असं आम्हाला जाणवतं। बाबासाहेब आंबेडकर आपल्यासारख्या कार्यक्रमामध्ये किंवा या ठिकाणावरती फोटो न ठेवण्यामुळं अडून राहणार नाहीत, परंतु जो शासनाचा प्रोटोकॉल आहे त्या शासनाच्या प्रोटोकॉलमध्ये ज्या राजमुद्रा आहेत, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला ज्याचं घटना लिहून दिली त्या घटनेवरती चालणारं राज्य आहे आणि तुम्हाला सर्वांना जे आज का अधिकार भेटलेले ते बाबासाहेबांमुळे भेटलेले आहे आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अशा कार्यक्रमामध्ये अपमान करणं ही अत्यंत खेदाची बाब आहे।